वरती आदळलाय. शंकरला जावं लागेल माघारी. आल्या पावली निराश हाताने निराश पावलाने बॅक टू द डगआउट. आज नक्कीच जरा नक्कीच अगदी आज खऱ्या अर्थाने महत्वाची भूमिका बजावली आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने सरपंच. अगदी मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी तिथे उपस्थित आहेत आणि ती जागा त्यांनी काही सोडली नाहीये. कारण मगाशी स्कोरिंगची भूमिका बजावत होते परंतु आता डॉट बॉल आलाय. कमालीची गोलंदाजी. अगुडब्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कल मध्ये. खूप चांगला स्टॉप. ओव्हरची होती संमती. पहिले षटक समाप्त. टीमची धावसंख्या 3 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 2 विकेट. 2 मोठे झटके. गोलंदाज संदीपला पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. अगुडब्याचा बॉल अगदी खूप चांगला बॉल इथे हाताळलाय. कुठलीही धाव नाहीये या बॉल वरती. डॉट बॉल येतोय. श्री बाळेश्वर चषक 2024. हो बॅटला ब्रश झालाय परंतु विकेट किपरने चुकी केली. चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र प्राप्त होते टीम काळगाव संघाला. पुढचा बॉल पाहायला मिळतोय. हो शॉर्ट बॉल होता. डीप एट स्क्वेअर लेग रीजन. सीमा रेषा पार. षटकार आहे की चौकार आहे. पंच शहानिशा करतायत. सरपंच साहेब आपण निर्णय कळवा तिथून. षटकार आहे. षटकार आलाय. संदीपच्या विरोधात मात्र हा षटकार आलाय. ओहो अमित थांबायला नाव घेत नाहीये. थांबायला नाव घेत नाहीये. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. आणखीन एक येतोय चौकार.
लोअर फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण, परंतु आता कमबॅक होतोय. एलिव्हेशन कमी मिळालं, गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात. फलंदाज बाद. अमित बॅक टू द डगआउट. उमेश होता त्या ठिकाणी. 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार केले, परंतु तिसऱ्या बॉलवरती तोडीस तोड उत्तर दिले संदीपने. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. सोन्या आलाय. सोन्याच्या बॅट मधून मोठे षटके येणं महत्वाचं असेल, कारण त्याच्याकडे देखील ताकद नजाकत मात्र पाहायला मिळते. अनिकेत यांच्याकडनं सोन्याने जर षटकार मारला तर 500 रुपये. ओहो, खूप चांगला बॉल. पंचांकडे लाऊड अपील. बॅटला ब्रश आणि कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज बाद. नवीन बॅटर अमोल आलाय. पुढचा बॉल. हो, शॉर्ट बॉल होता, फुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, पकडला जातोय झेल. पुन्हा एकदा उमेश होता, कुठलीही चुकी करत नाहीये. आणखीन एक विकेट गॉन. जावं लागेल माघारी. नारायण माघारी जात असताना मात्र पाहायला मिळते. टीमची धाव संख्या फक्त आणि फक्त 14. या धाव संख्येवरती मात्र स्थिर आहे. आतापर्यंत 5 विकेट मात्र माघारी गेलेत टीम काळगाव संघाचे. पहिल्याच बॉलवरती संस्कार. ऋषी आलाय. खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर खालती राहिलाय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला होता बॉल. ड्राइव्ह जरूर केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा मात्र या बॉल वरती कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतात. 2 धावा आल्या, 2 धावेने धावफलक 16 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचतंय. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये जर पाहायला गेलं तर संस्कार आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय आणि 3 बॉल बाकी आहेत. अजूनही 3 बॉल वरती किती धावा अंकित केल्या जातील धावफलकावरती हे पाहणं महत्वाचं असेल. खूप चांगला बॉल. अगदी मूर्ती लहान आणि कीर्ती मान असा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अंडर 19 क्रिकेट गाजवणारा हा गोलंदाज संस्कार आज मोठमोठ्या फलंदाजांच्या विरोधात खेळत असताना मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर होता. अगदी चकवलं जातंय. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या व्हेरिएशनने मात्र टाकण्याची शैली मात्र या गोलंदाजाकडे मात्र पाहायला मिळते. संस्कार, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी मात्र हवी आहे आपल्या टीमसाठी, युवा खेळाडूंना मात्र संधी मात्र नक्कीच दिली जाते या मॅचच्या दिशेने, या मॅचच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पहा संधी आहे. बॉल मात्र चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धावेसाठी सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलक 17 धावा. लक्ष 18 धावांचं विजयासाठी. 18 चेंडू आणि 18ची गरज.
18 बॉल 18 ची गरज. चला नेक्स्ट मॅच गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी आणि त्यांच्या विरोधात रॉयल 11 मेड. गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी त्याच्या विरोधात रॉयल 11 मेड. संकेतजी पावसकर साहेब त्यांचा योजनेत सन्मान आपण करूयात आणि त्यांच्या शुभ असते मात्र आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात. थँक्यू सो मच. रॉयल 11 मेन विपक्ष गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. संकेत साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. या आपण देखील टॉसचा बॉस मध्ये बापू यांचा कटआउट पाहतोय आपण. गोल्डन मॅन ऑफ सळवेगाव. वेलकम सर. सर टॉस केला जाईल. एका बाजूला रॉयल 11 मेन. टॉस स्विंग द कॉइन. काटा कॉल केलाय टीम गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी आणि छापा आलाय. अभिनंदन रॉयल किंग मेन. टॉस जिंकला. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. 3 षटकांची लढत. आणि काय माइंडसेटने खेळ केला जाईल? काय नाही, आम्ही सालाबाद प्रमाणे यावर्षी टीम पूर्ण करण्याचा 11 प्लेयर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण यावर्षी यशस्वी झालेला आमचा तो प्रयत्न. पाहूया पुढे आता काय मॅचला काय होईल काय नाही होईल बघूया. आणि एक निश्चितच प्रश्न विचारेन, एवढी जिद्द येते कुठून तुमच्यामध्ये रॉयल किंग मध्ये? रक्तात आमच्या पहिल्यापासून. त्यामुळे काय आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही लोड घेत नाही. खेळायचं तर खेळायचं, बिंदास खेळायचं. हार जीत होत राहते आणि आमची हारच आहे, जीत नाही पण होत राहते ती जे काय आहे ती. कारण डे नाईट खेळायचा एक अनुभव वेगळा असतो, ते एक माहोल वेगळा असतं. तर शिवाला सगळ्यांनी धन्यवाद केला पाहिजे आपल्या तालुक्यातील, की तालुक्यातल्या पोरांना त्यांनी चान्स दिला की डे नाईट खेळायला. आणि आपल्या तालुक्यातलं क्रिकेट हळूहळू पुढे चाललंय, भले थोडे हळू चाललंय पण चाललंय. डे नाईट चालू आले, नेक्स्ट टाइम पुढे अजून काहीतरी करेल. दरवर्षी इनोव्हेटिव्ह काहीतरी करतोय शिवा आणि त्याची टीम कमिटी. त्यांना सर खूप सगळ्यांना धन्यवाद देईन की असेच तुम्ही काहीतरी करा, प्लेयरला पुढे घेऊन जावा. आपला तालुका नक्कीच पुढे जाईल. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. रॉयल किंग मेन टॉस जिंकलाय, त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करेन आपण देखील बसून घ्या. थँक्यू सो मच. अमरदादा या बॉलवरती चौकार आहे का सिंगल आहे? सिंगल आली आहे. पुन्हा एकदा अगदी कट केलाय पॉइंटच्या दिशेला. बॉल ट्रॅव्हल होतोय आणि पुन्हा बॉलने वळत 18 धावांचं कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल. सोहम आलाय, ज्याने मात्र खूप चांगलं षटक हाताळलं होतं गोलंदाजी मध्ये, परंतु त्याच्या विरोधात आता नारायणला मात्र पाहतोय. नारायण मात्र विकेट प्राप्त करून देईल का? हो, शॉर्ट बॉल पुल केलाय आणि पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार. 6 धावा आल्यात, षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय. अर्थातच 9 धावा, 9 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 9 धावा मात्र येत आहेत आणि 9 धावा मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा बॅटला ब्रश झाला, चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. 1 धाव, मोठा फटका खेळायचा होता सोहमला, प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव मात्र जरूर प्राप्त होते. चला जुना बॉल घ्या प्लीज, थोडस स्पीडअप ठेवा. 15 मिनिटाचा अवधी आहे, 15 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग संपवायचे. पहिलं षटक मात्र सुरू आहे.
चला मॅचला करूया सुरुवात. पुन्हा एकदा सज्ज होतोय नारायण. ओहो सरळ पाटणे अमित आहे. लॉंग ऑन मध्ये पकडलाय झेल. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम मानाई नगर संघाला. जावं लागेल माघारी. सोहम बॅक टू द डगआउट. एक षटकार ठोकून मात्र तंबूच्या आश्रयाला परतीच्या दिशेला मात्र जात असताना मात्र पाहायला मिळतोय. पहिला धक्का लागतोय मानाई नगर संघाला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये राहुलला मात्र पाहतोय. इनेट नंबर 3 मध्ये जिथे मात्र पाहायला गेलं तर 3 धावा आतापर्यंत जर पाहायला गेलं तर धावा खर्च केल्या 10. पहिलं षटक अप्रतिम षटक मात्र हाताळलं. कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर खूप चांगली गोलंदाजी नारायणच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये सिद्धेश आलाय. विजयासाठी 12 बॉल आणि आता करायचे आहेत फक्त आणि फक्त 8 धावा. 12 बॉल 8 ची गरज. राहुल आलाय इनट नंबर 3 मध्ये. पाहावं लागेल कशा पद्धतीने ही खेळी राहील. परंतु दुसरं षटक सिद्धेशचं चांगलं पडलं. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झाली तर कमबॅक होऊ शकतो टीम काळगाव संघाचा. पाहावं लागेल कशा पद्धतीने ही मॅच रंगेल, कशा पद्धतीने खेळी राहील. कारण ज्या पद्धतीची ही टुर्नामेंट, ज्या पद्धतीची स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये पाटण तालुका प्रीमियर लीग अगदी भव्य दिव्य डे नाईट क्रीडा स्पर्धेचं आयोजन. उत्सुकता प्रत्येकाला आहे. हो हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न. आल्या आल्या विकेट प्राप्त करतोय. पहिली विकेट गॉन. इथे सिद्धेशने कमालीची गोलंदाजी. पहिल्या बॉल वरती पहिली विकेट प्राप्त केली आहे. आता कमबॅक होत असताना टीम काळगाव संघाचं पाहायला मिळतंय. हे कमबॅक किती महत्वाचं होतं टीम साठी. पहिलाच बॉल त्याने फेस केला. पहिल्या बॉल वरती विकेट प्राप्त केली. अर्थातच सिद्धेशने जावं लागेल माघारी. अमोलला उमेश आलाय. त्याचबरोबर वन साइड जिवाळा टीमचे कॅप्टन अतुल भालेकर आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अतुलजी भालेकर. गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्या टीमने खूप चांगलं आयोजन याच मैदानामध्ये केलं होतं. अगदी पाटण तालुक्यामध्ये प्रथमतःच संपूर्ण खेळाडूंसाठी पैठणी म्हणून सामनावीर टी शर्ट प्रत्येक जण देतो. परंतु अतुल भालेकर यांचं वेगळं आयोजन मात्र पाहायला मिळालं. प्रथमतःच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये सामनावीरसाठी पैठणी ठेवल्या होत्या. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर यांच्यासाठी देखील सुरेख पैठणी. वेगळी आगळी वेगळी बॅटची कडा. कॉट बिहाइंड द विकेट. आवाज इथेपर्यंत आलाय. पुढचा बॉल अगदी ड्राइव्ह सुरू केलाय. मिड ऑफ पद होता त्या ठिकाणी फेकी केली. अगदी चपळाईने ही धाव कंप्लीट केली. ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न. डीएसपी खूप चांगला झेल. OUT आउट. मिस्टर डीएसपी होता त्या ठिकाणी.
लॉंग ऑन ला खूप चांगली झेल त्याने पकडली आहे. इथे कमबॅक करत असताना टीम काळगाव संघ अप्रतिम गोलंदाजीचा नमुना सिद्धेशने मात्र पेश केलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती स्थिर आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 8. 6 धावांची गरज, 8 बॉल 6 ची गरज आहे. चला नवीन बॅटर त्वरित पाठवायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, 15 मिनिटाचा अवधी आहे. 8 बॉल 6 धावांची गरज. नवीन बॅटर किरण आलाय. किरणला रन करावे लागतील बॅट मधून. कॅप्टन अंपायर खिशामध्ये काय आहे ते बघा आणि पॅनल्टी द्या. 2 रनची पॅनल्टी आहे. चला 2 रनची पॅनल्टी आहे. ओ शॉर्ट बॉल होता, पुल केलाय. पुल होते सक्सेसफुल. येतोय षटकार. बॅकफुटला जाऊन अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने मात्र कट केलाय. 1 धाव मात्र घेतली गेली. पॅनल्टीच्या रन जरी आल्या असले तरी हा सामना जिंकण्यासाठी फक्त 6 बॉल 1 धावेची गरज. अंतिम षटक. चला नेक्स्ट मॅच बोत्रेवाडी आणि रॉयल 11 मेड दोन्ही टीमने तयार राहायचंय. चला 6 चेंडू. अमित आलाय. 6 बॉल 1 ची गरज. 6 बॉल 1. सहा बॉल 1 ची गरज असताना हा फटका सजवलाय. विजयी रन येते या ठिकाणी आणि सामना जिंकतोय टीम हनुमान क्रिकेट टीम मानाई नगर. चला नेक्स्ट मॅच साठी तयार राहा दोन्ही टीम. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो सोहम. सोहम या